दक्षिणचे गतिमान नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचं पुणे नगरीत हार्दिक स्वागत। बाबा, आम्ही सर्व कराडकर नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी अथवा व्यवसायानिमित्त गावापासून शेकडो मैल दूर आलो आहोत। गावाकडील ओढ व आपले प्रेम आमच्या मनात आपुलकीचे नाते निर्माण करते। हे नाते दृढ होण्यासाठी बाबा, आज आपण आमच्या भेटीला या पुणे नगरीत दाखल झालात तरी हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। गावाकडची माणसे, गावाकडची माती आपल्या दर्शनाने आम्हाला गावाकडे खुलवत असतात। क्षणभर आम्ही स्वतःला विसरतो आणि डोळ्यासमोर उभा राहतो आपण व आपल्या कुटुंबाने केलेला अखंड विकास, न संपणारी विकासाची मालिका बरेच काही सांगून जाते। मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचे काम आपल्या कुटुंबाने केले हे आम्ही पुण्यातच काही परदेशात गेलो तरी सुद्धा विसरू शकत नाही। हा विकास कामाचा झंझावत आपल्या रूपाने विधानसभेत पोहोचावा म्हणून हा आजचा आमचा शब्दप्रपंच आपल्या समोर मांडत आहोत। आपल्यासारखे नेतृत्व विधानसभेत गेले तर आपल्या भागचा कायापालट होईल। नवनवीन कल्पना, नवीन योजना आपल्या भागात येतील व कराड दक्षिणचा चेहरा मोहरा बदलून जाईल। बाबा, आपला आवाज विधानसभेत पोहोचावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो व आपल्या मंत्रिपदासाठी मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। हा तरुण जनसमुदाय खऱ्या अर्थानं बाबांच्या विजयाची नांदी ठरणार आहे असा आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना वाटतोय। आज खऱ्या अर्थानं हजारोच्या संख्येने या ठिकाणी आपण पुणे या ठिकाणी कार्यरत असणारे, नोकरीनिमित्त असणारे, व्यवसायानिमित्त असणारे आपण सर्व तरुण मित्र आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। त्याबद्दल माननीय नामदार डॉक्टर अतुलबाबा भोसले मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करीत आहे। आपण दिलेलं प्रेम आणि आपल्या सदिच्छा आणि आपल्या शुभेच्छा, या शुभेच्छेच्या जोरावरती निश्चितच या ठिकाणी अतुलबाबा भोसले हे येऊ घातलेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आमदार झाल्याशिवाय राहणार नाही हा तुमचा आमचा विश्वास या ठिकाणी दिसतोय। माननीय अतुलबाबा भोसले यांनी ज्या वेळेला या ठिकाणी पंढरपूर या देवस्थानची धुरा हातामध्ये घेतली आणि खऱ्या अर्थानं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र हे आजपर्यंत अस्वच्छ शहर होतं, जे तीर्थक्षेत्र होतं त्याचा संपूर्ण कायापालट या ठिकाणी केलेला आहे। खऱ्या अर्थानं आपण बघितलं की या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आपण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहात। आपलं प्रेम, आपला जिव्हाळा आणि आपल्या बाबांच्या बद्दल असणारी जी आपुलकी आहे ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी ओसंडून वाहताना आम्ही पाहिलेले आहे। आजपर्यंत बाबांचे भरपूर कार्यक्रम झाले, पण या कार्यक्रमामध्ये 95% 98% हे तरुण मित्र आहेत आणि या तरुण मित्रांनी दिलेला जो उत्स्फूर्त सहभाग आहे तो खऱ्या अर्थानं मला असं वाटतं बाबांच्या आमदारकीच्या विजयाची घोषणा आता कोणी करायची गरज राहिलेली नाही, त्यात आम्हाला या आत्ता जमलेल्या गर्दीवरून पाहायला मिळतं। मित्रांनो, मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की माननीय नामदार डॉक्टर अतुलबाबा भोसले हे तरुणांचं एक प्रेरणास्थान आहे, तरुणांचं एक स्फूर्तीस्थान आहे आणि या तरुणांच्यासाठी खऱ्या अर्थानं एक वेगळा विचार देणारं एक व्यक्तिमत्व आहे। आणि कराड दक्षिण मध्ये खऱ्या अर्थानं एक विचारांची पेरणी आणि आचाराची पेरणी करणारं कोण असेल तर नामदार डॉक्टर अतुलबाबा भोसले हे। त्यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात त्याबद्दल पुनश्च एकदा मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापूर्वक हार्दिक स्वागत करतो। शिवरायांचा हा भगवा झेंडा, शिवरायांचा हा भगवा झेंडा सदा फडकू दे आणि महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा शिवराज्य येऊ दे, महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा शिवराज्य येऊ दे। याच हिमतीनं, याच विचारानं गेली 5 वर्ष भाजप सरकार या ठिकाणी अखंडितपणे कार्यरत आहे। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे भाजप सरकारनं जी या 5 वर्षामध्ये कामं केली ती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारची कामं आहेत आणि खऱ्या अर्थानं या भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक माता भगिनीला या ठिकाणी सुरक्षिततेची भावना देणारं हे सरकार आहे। आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर अतुलबाबा भोसले हे आपल्यासाठी, तरुणांच्यासाठी असणारं एक जबरदस्त प्रेरणास्थान आहे, जबरदस्त एक अशा प्रकारची ओळख देणारं व्यक्तिमत्व आहे। मित्र, या ठिकाणी अतुलबाबांनी ज्या वेळेला पंढरपूरची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंढरपूरचा कायापालट करणारं पहिलं व्यक्तिमत्व कोण असेल तर माननीय नामदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आहे। अतुलबाबांनी जे काम केलं या पंढरपूरमध्ये, आजपर्यंत पंढरपूर हे महाराष्ट्रामधलं सगळ्यात अस्वच्छ अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र होतं, मात्र हे तीर्थक्षेत्र खऱ्या अर्थानं स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते नामदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी केलं। आणि म्हणून या ठिकाणी अतुलबाबांच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने तुम्ही माता भगिनीसहित या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी तुमचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मी मगाशीच गाडीमध्ये ऐकलं की या तरुणांनी कराड दक्षिण मध्ये जे तरुण आहेत ते या पुणे स्थित या ठिकाणी नोकरीला आहेत,
त्यांनी सांगितलं ना असे की सर 8-8 दिवस आम्ही जेवलो नाही, वडापाव खाऊन या ठिकाणी मी काम केलं आणि 8 दिवस आम्ही कामावरती सुद्धा गेलो नाही, पण बाबांचा कार्यक्रम आम्हाला अत्यंत चांगला मेळावा करायचा आहे. खऱ्या अर्थाने या तरुणांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायचे. हे प्रेम या तरुणांचं प्रेम आहे, ते फक्त आणि फक्त अतुल बाबाच मिळवू शकतात हे आजच्या संख्येवर आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मित्र हो, मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला, येऊ घातलेली विधानसभेची लोकसभा ही होणार आहे, कोण जिंकणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आज कराड दक्षिण मध्ये आणि संपूर्ण कराडमध्ये एकच नाव चर्चेत आहे, सर्वात जास्त लीड कोण घेईल तर नामदार डॉक्टर अतुल बाबा भोसले घेतील, हेच या ठिकाणी चर्चा आहे. आणि विरोधकांना सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं धडकी बसलेले असं एक कार्यकुशल असणारे व्यक्तिमत्व आपले नेते, आपले दमदार आणि तरुण नेते माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले. आपल्याला मुद्दाम या ठिकाणी मी सांगेन की 70 वर्षामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, तरी सुद्धा या 70 वर्षामध्ये या जम्मू काश्मीर मधलं 370 कलम कुणीही उठवण्याचा साधा विचार सुद्धा केला नाही. धाडस करणं तर खूप लांब होतं. पण मित्र हो, या ठिकाणी 370 कलम उठवून खऱ्या अर्थानं या जम्मू आणि काश्मीर मधील किंवा लडाख मधल्या जनतेला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्यास स्वातंत्र्य कोणी दिलं असेल तर ते भाजप सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून ज्यांचा मुलगा, ज्या मातेचा मुलगा या ठिकाणी सैन्यामध्ये काम करतो, जम्मू काश्मीर मध्ये काम करतो, एखाद्या स्त्रीचा पती त्या ठिकाणी काम करतो, एखाद्या भगिनीचा आमचा भाव त्या ठिकाणी काम करतो, आणि ज्यावेळेला धारातीर्थी पडतो तेव्हा डोळ्यामध्ये येणारे अश्रू असतात मित्र, त्यांना खरं दुःख असतं. आणि हे खऱ्या अर्थानं दुःख जे आहे ते दुःख या भाजप सरकारनं, नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी डोळ्यातले अश्रू सगळे पुसण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून अतुल बाबा एक असं तेजस्वी व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या विचाराला धार आहे, ज्यांच्या विचारामध्ये, ज्यांच्या हृदयामध्ये तरुणांच्या बद्दल, कारण कराड दक्षिणच्या बद्दल नितांत प्रेम आहे, नितांत निष्ठा आहे, नितांत श्रद्धा आहे, असे हे आपले अतुल बाबा भोसले आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. तुम्ही पाहिलं की बाबा आमदार नसताना सुद्धा या ठिकाणी कराड दक्षिण मध्ये 133 कोटी 84 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी 4 वर्षामध्ये बाबांनी आणला. आणि खऱ्या अर्थानं कराड दक्षिणचा कायापालट करण्याचं महान काम या ठिकाणी बाबाने केलेलं आहे. विचार करा, आमदार नसताना, मंत्रिपद नसताना बाबांनी या ठिकाणी विकास कामांचा महापूर पाडलेला आहे. आणि म्हणून येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जागृत राहायचं आहे, 24 तास जागृत राहायचं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले माननीय नामदार डॉक्टर अतुल बाबा भोसले हे आमदार होतील नाही तर झालेलेच आहेत, ही गुणगानपणामध्ये बाळगून आपण काम करावं. आणि बाबांच्या विचाराशी, बाबांच्या ध्येयाशी आणि बाबाच्या निष्ठेशी आपण एकसाथ राहून या ठिकाणी बाबांना आपण या ठिकाणी केवळ आमदार करायचं नाही तर आपण या ठिकाणी नामदार करायचंय, मंत्रिपद द्यायचंय असा विचार आपण मानावं, अशी आपणास नम्र विनंती आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं म्हणून धन्यवाद सर. सारा कानाकोपरा सह्याद्रीचा दुमदुमला कराड दक्षिणचा ढाण्यावर नामदार डॉक्टर अतुल भोसले बाबा आपल्याला संबोधित करते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वंदे वंदे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक असणाऱ्या कर्तृत्ववान लोकांचा स्नेह मेळावा आयोजित आपण केलेला आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे थोरले भाऊ असलेले तरुण, तडफदार, कर्तबगार, शक्तिवान, बलवान आणि उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व जी मंडळी करणार आहे त्याच्यामधलं एक दमदार नेतृत्व आदरणीय महेश दादा, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय एकनाथरावजी थोरात, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित धनाजीरावजी जाधव, वैभवरावजी थोरात, अभिजितरावजी गरुड, धीरजजी मोहिते, वैभवजी जाधव, राहुलजी महाडिक, अमोलजी सूर्यवंशी, उदयजी पाटील. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे पैलवान आनंदरावजी मोहिते, आदरणीय स्वप्नीलजी, आदरणीय मनोजजी लकाते, पोपटरावजी हजारे, ज्यांची केंद्र सरकारच्या एका महामंडळावर नियुक्ती झालेली आहे, कारवेगावचे ते आहेत. आमचे तरुण मित्र हेमंतरावजी पाटील, विश्वजित पाटील, धनाजीरावजी जाधव,
अनिलजी मोरे, हेमंतजी पाटील, सागरजी खबाले, निलेशजी लोकरे, अर्जुनजी खोडे, दिलीपरावजी पाटील, महेशजी पाटणकर, शैलेशजी अडके, शरदरावजी पवार, विशेष कराडून संयोजन करण्यासाठी उपस्थित असणारे अनेक माझे तरुण मित्र, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सगळे ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज मला विशेष आनंद होतोय की आचारसंहिता घोषित झाल्यानंतर पहिला जाहीर कार्यक्रम हा विद्येच्या मायानगरी पुण्यामध्ये होतोय, पिंपरी चिंचवड मध्ये होतोय आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही तुमचे आशीर्वाद देण्यासाठी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला आलात, याच्याबद्दल प्रथमतः आपले शतशः आभार मानू इच्छितो। आज या देशामध्ये 2014 साली आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं आणि 2014 साली मोदीजींचं सरकार आल्यानंतर या देशामध्ये काही आमूलाग्र बदल झाले। या देशामध्ये आदरणीय मोदीजींनी घोषणा केली की माझं सरकार शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, दीनदलितांचं सरकार आहे, माता भगिनींचं सरकार आहे, तरुण मित्रांचं सरकार आहे आणि माझं सरकार दिवसरात्र गोरगरिबासाठी काम करेल। माझं सरकार दिवसरात्र तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काम करेल। माझं सरकार दिवसरात्र या देशाला महासत्ता बनवण्यासाठी काम करेल आणि या 5 वर्षामध्ये या देशाच्या प्रतिमेमध्ये झालेला बदल हा तुम्ही आम्ही पाहिलेला आहे। भारत देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशामध्ये ज्या वेळेला जायचे त्या वेळेला आपल्या पंतप्रधानांची नोंद सुद्धा त्या देशामधले लोक घ्यायचे नाही, पण आदरणीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर ज्या वेळेला इतर देशांमध्ये गेले त्या वेळेला त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आदरणीय मोदीजींचं स्वागत करायला आले। ज्या वेळेला स्वागत करायला आले त्यावेळेला मोदीजींनी सांगितलं हे फक्त नरेंद्र मोदीजींचं स्वागत नाही तर हे भारताच्या 125 कोटी नागरिकांचं स्वागत त्या देशामधले नागरिक करतात। या देशामध्ये सगळ्यात मोठी लोककल्याणकारी योजना आदरणीय मोदीजींनी राबवली, उज्ज्वला गॅस योजना। ज्या माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करायच्या, ज्यांच्या आरोग्याला हानी चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे व्हायची, अशा 8 कोटी माता भगिनींना मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना आदरणीय मोदीजींच्या सरकारने आणली। आणि ती योजना कशी आणली तर मध्यस्थी नाही, कोणाला भेटायचं नाही, कोणाकडे शिफारस करायची नाही, थेट आपल्या माता भगिनींच्या घरामध्ये गॅस सिलेंडर पोहोचायचा। अशा प्रकारे 8 कोटी माता भगिनींचे अश्रू पुसण्याचं काम आणि पर्यायानं 8 कोटी कुटुंब खुश करण्याचं काम, 8 कोटी कुटुंब सुखी करण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं। आज देशामधली सगळ्यात मोठी अजून एक योजना, जगामध्ये सगळ्यात मोठी आरोग्य योजना आयुष्मान भारत। 10 कोटी कुटुंबांना 5 लाख रुपये पर्यंतचा औषध उपचार पूर्णतः मोफत देण्याच्या बाबतीमधली घोषणा मोदीजींनी केली आणि ती प्रत्यक्ष अंमलामध्ये आणली। मला तुम्हाला सांगताना आनंद होतो की माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये 5 लाख लाभार्थी आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून घोषित करण्यात आले आणि आदरणीय दादांना सांगू इच्छितो की आमच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 54,916 लाभार्थी हे आमच्या मतदारसंघामध्ये निकषामध्ये बसणारे तिथे सापडले आणि हे निकषामध्ये बसणाऱ्या ह्या लाभार्थ्यांना कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून मोफत कार्ड देण्याच्या बाबतीमधलं काम केंद्र सरकारच्या धोरणानुसार आम्ही करायला चालू केलं। दादा आतापर्यंत 5,000 लोकांना मोफत कार्ड देण्याचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सगळ्या 50,000 लाभार्थ्यांना आम्ही ते कार्ड देण्याच्या बाबतीमधलं काम करू। आज या पुणे शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आदरणीय दादा आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा आयुष्मान भारत योजनेमध्ये बसणारे जे लाभार्थी असतील, जे कदाचित पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील, यांचं एनरोलमेंट आपण कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत करू। तुमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांना मोफत कार्ड उपलब्ध करून देऊ आणि 5 लाखापर्यंतचा औषध उपचार केंद्र सरकारच्या योजनेच्या नुसार त्यांना उपलब्ध करून देण्यातलं काम हे येणाऱ्या काळामध्ये करायचा प्रयत्न हा निश्चित स्वरूपी आपला। आज केंद्र सरकारने संरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक धोरणं केली। केंद्र सरकारने दाखवून दिली
की भारताच्या नागरिकाच्या केसाला धक्का लागला, भारताच्या सैनिकाचं रक्त जर का मातीवर सांडलं तर ते रक्त आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. ज्या वेळेला या देशावर हल्ला झाला, 42 जवानांना आपलं आयुष्य गमवावं लागलं, त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांनी घोषणा केली. त्यांनी सांगितलं की माझ्या सैनिकाचं रक्त मी व्यर्थ जाऊ देणार नाही. आणि 14 दिवस उलटायच्या आत पाकिस्तानवर बालाकोटचा हल्ला केला. इस्लामाबाद पासून 10 मिनिटाच्या हवाई अंतरावर असणाऱ्या बालाकोट मधले सगळे अतिरेकी जे काही अड्डे होते ते उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून झालं. आणि हे काम करत असताना त्यांनी जगाला इशारा दिला की भारतावर जर का कोणी हल्ला केला, भारतावर जर का कोणी वक्तदृष्टी ठेवली तर त्याला माफ करण्यात येणार नाही. देशाचं स्थान जगाच्या पातळीवर उंचावण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं. देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये कधीही तडजोड आपल्या देशाने केली नाही. आणि त्यामुळे ह्या 5 वर्षामध्ये देशातल्या नागरिकांना विश्वास बसला की देशाचं संरक्षण कोण करू शकत असेल, देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये कोण योग्य निर्णय घेऊ शकत असेल, देशाच्या नागरिकाला निश्चिंतपणे श्वास घेण्याच्या बाबतीमधला माहोल कोण करू शकत असेल, देशाच्या नागरिकाची काळजी कोण घेऊ शकत असेल तर भारतीय जनता पक्षाचं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार घेऊ शकतं. आज या देशामध्ये जम्मू अँड काश्मीर राज्य, देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं. देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष झाली. पण 72 वर्षामध्ये जम्मू अँड काश्मीर मध्ये 2 झेंडे लागायचे. देशामध्ये अनेक राज्य आहेत, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आसाम असेल, वेस्ट बेंगॉल असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, त्या राज्यांमध्ये शासकीय कार्यालयावर एकच झेंडा लागतो. पण एक असं राज्य होतं या देशामध्ये जम्मू अँड काश्मीर, तिथं 2 झेंडे लागत होते. एक असं राज्य होतं या देशामध्ये जम्मू अँड काश्मीर, ज्या राज्यामध्ये गेल्यानंतर लोक विचारायचे आप भारत से आए हो क्या. एक असं राज्य होतं या देशामध्ये जम्मू अँड काश्मीर, जिथं लष्कराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान व्हायचं. एक असं राज्य होतं ज्याच्या सुरक्षितता करण्यासाठी या राज्यामधले, या देशामधले 42,000 जवान शहीद झाले. 42,000 कशाला म्हणतात? देशाने युद्ध केलं तरी 42,000 जवान कधी शहीद झाले नव्हते. पण जम्मू आणि काश्मीरची सुरक्षितता करताना 42,000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तुमच्या आमच्या मधली मुलं, सातारा जिल्ह्यामधले आमची मुलं जे लष्करामध्ये भरती झाले, जे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरती झाले, आपल्या नागरिकांची सुरक्षितता करण्यासाठी भरती झाले, त्यांना माहित पण नाही देशाची सुरक्षितता करत असताना आपले प्राण कधी गमवावे लागतील. आपण श्वास घेतो निश्चिंतपणे, आपण घरी निवांत झोपतो. का झोपतो? पण देशाची सुरक्षितता करणारे हे जवान आहेत, देशाच्या सीमेवर हे लढतात. आणि देशाच्या सीमेवर लढत असताना, देशाची सुरक्षितता करताना स्वतः शेवटचा श्वास देतात देशाच्या सीमेवर. या 42,000 जवानांना कधी न्याय आपण देणार आहोत? ज्या माता घरामध्ये बसतात आणि त्या मातांना फक्त त्या जवानाचं सामान मिळतं, जवानाचे कपडे मिळतात, जवानाचा फोटो मिळतो, आपल्याला आईला लिहिलेलं पत्र मिळतं, वडिलांना लिहिलेलं पत्र मिळतं, या मातांना कधी आपण न्याय देणार आहोत? आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय दिला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी न्याय दिला. 370चं कलम रद्द करून न्याय या देशामधल्या सगळ्या नागरिकांना देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी. लोक म्हणत होते तसं कुस्तीमध्ये महेश दादांना माहित आहे की एक भला मोठा पैलवान असतो आणि तो शट्टू ठोकत असतो, सारखं भीती दाखवत असतो की या रिंगणामध्ये आम्ही बघू, आम्ही बघू. तसे काही असे पैलवान होते आपल्या देशामध्ये जे भीती दाखवत होते की जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम रद्द केल्यावर दंगल होईल, गोळीबार होईल, अनेक लोकांचे प्राण जातील. एक दगड सुद्धा पडला नाही हो, काही झालं, शांततेत सर, सायलेंट. दंगा करणारे होते त्यांना घरात बंद करून ठेवलं आणि दंगा करणारे घरात बंद केल्यामुळे निष्पाप माणसाच्या प्राणाला अजिबात काही इजा पोचली नाही, निष्पाप लोकांचे प्राण गमवावे लागले नाहीत त्यांना. आणि हे सगळं नियोजन आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलं, मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलं. आणि जे स्वप्न भारतीय जनता पक्षाचं होतं की एक देश, एक झेंडा, एक भाषा, अशा प्रकारचं स्वप्न पूर्ण करण्याच्या बाबतीमधलं पहिलं पाऊल 370 कलम रद्द करून या देशामध्ये टाकलं. देशाच्या बद्दलची प्रतिमा जगपातळीवर बघ, जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोदीजी गेले, ज्या ज्या देशांशी मैत्री केली, त्या त्या देशांनी समर्थन केलं. अमेरिकेसारख्या महासत्तेने समर्थन केलं, रशियासारख्या महासत्तेने समर्थन केलं, चायनासारख्या महासत्तेने सुद्धा सांगितलं की आम्ही याच्यामध्ये भाग घेणार नाही. हा त्या देशाचा अंतर्गत मामला.
आणि त्यामुळे शत्रू देशाला आवाज उठवण्यासाठी सुद्धा जागा उरली नाही असं नियोजन 5 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगामध्ये झालं। राज्याचं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं। मोदीजींच्या पावलावर पाऊल टाकून काम आहे। आदरणीय महेश दादांसारखे तरुण तडफदार नेते आदरणीय देवेंद्रजींचे हात बळकट करायला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देवेंद्रजींनी एक महत्वपूर्ण प्रकल्प महाराष्ट्रामध्ये राबवला, जलयुक्त शिवार। काय जलयुक्त शिवार? तर 17,000 गावांमध्ये पाणी टंचाई दूर करणारा प्रकल्प। शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पाणी साठवायचं, शेतकऱ्याच्या शिवारामधलं पाणी शेतकऱ्याच्या शेतीसाठी वापरायचं, शेतकऱ्याच्या शिवारामधलं पाणी हे त्यांनी पिण्यासाठी वापरायचं। आणि महाराष्ट्रामध्ये अनेक विभाग असे होते जिथं पाण्याची टंचाई होती, अनेक दुष्काळी तालुके होते, दुष्काळी गावं होते, तिथं त्यांना स्वतःचं हक्काचं पाणी देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांनी अभूतपूर्व योजना या राज्यामध्ये राबवल्या। आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासारख्या एका मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सार्वजनिक बांधकाम खात्याची देखभाल दुरुस्ती, सार्वजनिक बांधकाम खात्याचं बजेट आणि नाबार्ड याच्यामधून रस्त्यांसाठी 150 कोटी रुपयाचा निधी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांच्या माध्यमातून दिला। दादा, आमच्या मतदारसंघामध्ये 220 किलोमीटर रस्ते हे आम्ही प्रमुख जिल्हा मार्ग केले। कदाचित प्रमुख जिल्ह्याची वाहतूक त्या रस्त्यावरनं होत नव्हती, पण आम्ही पूर्ण आमची ताकद चंद्रकांत दादांजवळ वापरली आणि दादांना म्हटलं की दादा, प्रमुख जिल्हा मार्ग होत नाही तोपर्यंत पीडब्ल्यूडीचे पैसे खर्च करता येत नाहीत आणि पीडब्ल्यूडीचे पैसे खर्च करता येत नाहीत तोपर्यंत काम दिसणार नाही। आणि त्यामुळे 220 किलोमीटर रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग केले। असे रस्ते होते की नोंद नाही, असे नोंद नसणारे रस्ते ग्रामीण मार्ग केले। ग्रामीण मार्ग केल्यानंतर जिल्हा परिषदेची एनओसी घेतली, प्रमुख जिल्हा मार्ग केले आणि प्रमुख जिल्हा मार्ग केल्यानंतर त्या रस्त्यांसाठी पैसे उपलब्ध करून दिले। या राज्यामधल्या ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठा योजनासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की आम्ही वर्ल्ड बँकेचे पैसे उपलब्ध करून देऊ। आणि वर्ल्ड बँकेचे पैसे उपलब्ध करून देत असताना त्या गावामध्ये अशी सुसज्ज पाणी योजना जी मोठमोठ्या शहरांमध्ये असते अशी सुसज्ज पाणी योजना त्या गावांमध्ये उपलब्ध करून द्यायची। आज आमचं गाव आहे रेठरे बुद्रुक, त्या गावामध्ये 8.5 कोटी रुपयाची योजना आम्ही मंजूर केली। नुसती मंजूर नाही केली, त्याचं भूमिपूजन केलं आणि उद्घाटन केलं आणि आता चाचपणी होऊन पाणी सुद्धा गावातल्या सगळ्या नागरिकांच्या घरामध्ये मिळायला लागलं। फिल्टर पिण्याचं पाणी ग्रामीण भागातल्या खेड्यामध्ये सुद्धा उपलब्ध व्हायला लागलं आणि हे या सरकारच्या माध्यमातून उपलब्ध व्हायला। सरकारचा दृष्टिकोन काय? लोकांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे, लोकांच्या दळणवळणाची सोय झाली पाहिजे, ग्रामीण भागामध्ये विजेची व्यवस्था झाली पाहिजे। ज्या गावामध्ये विजेची व्यवस्था नाही अशा अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून विजेची व्यवस्था झाली। असे अनेक गावं होती जिथं अंधार होता, त्या अंधारामधनं त्या गावांना प्रकाशाकडे नेण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झालं। अनेक अशी गावं होती जिथं ड्रेनेजची व्यवस्था नव्हती, अंडरग्राउंड ड्रेनेजच्या अनेक योजना आमच्या मतदारसंघामध्ये झाल्या। नमामि गंगा म्हणून एक मोठी योजना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी राबवली। पंढरपूर देवस्थानचा अध्यक्ष केल्यानंतर नमामि चंद्रभागा योजना आम्ही जाऊन बघितली आणि नमामि कृष्णा योजना राबवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं म्हणून जे नदीकाठची गाव आहे तिथं 0 लिक्विड डिस्चार्जच्या योजना करण्याच्या बाबतीमधल्या कामाला आम्ही पहिलं पाऊल टाकलं आणि 4 गावांमध्ये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 0 लिक्विड डिस्चार्जची योजना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करत आहोत। मध्यंतरीच्या काळामध्ये कराड शहरामध्ये परिवर्तन झालं। कराड शहरामध्ये लोक वल्गना करत होते की माजी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला, आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा बालेकिल्ला असेल पण यावेळेला भारतीय जनता पक्षाचा झेंडा आम्ही तिथं फडकवणार आणि जे आमची चेष्टा करत होते त्या सगळ्यांना चपराक देत कराड शहरामध्ये एकतर्फी कराड शहराच्या नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे गावातल्या लोकांनी निवडून दिल्या। थोड्या मतांनी नाही तर 7,000 मताच्या मताधिक्यानं त्यांना निवडून दिल्या। काँग्रेसचे उमेदवार चितपट झाले, दुसरे उमेदवार चितपट झाले। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं एक जरी केली तरी सुद्धा आमच्या रोहिणीताई एवढी मतं त्यांना पडू शकली। आमच्या नगराध्यक्ष गेल्यावर आम्ही गप्प बसलो। नगराध्यक्ष झाल्या दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली आणि कराड शहरामध्ये आतापर्यंत 60 कोटी रुपयाची विकास कामं 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही आतापर्यंत उपलब्ध करून दिली। केंद्र सरकारची योजना असो, राज्य सरकारची योजना असो, जिल्हा परिषदची योजना असो, प्रत्येक व्यासपीठामधून पैसे कसे उपलब्ध होतील
प्रत्येक सत्तेमधून पैसे कसे उपलब्ध होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहील. आदरणीय गडकरी साहेबांकडे मी गेलो. गडकरी साहेबांना मी सांगितलं की साहेब, स्वर्गीय चव्हाण साहेबांची कर्मभूमी असणारं कराड आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांची कर्मभूमी असणाऱ्या कराडला जोडणारे सगळे रस्ते याचं चौपदरीकरण साहेब आपण केलं पाहिजे. आपण लक्ष घाला. कराड हे मोठं बिझनेस सेंटर आहे. पश्चिम महाराष्ट्रामधली मोठी बाजारपेठ आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारं मोठं गाव आहे आणि त्यामुळे या कराडची बाजारपेठ विकसित होण्यासाठी सगळे रस्ते आपण केले. गडकरी साहेबांनी चर्चा आदरणीय मुख्यमंत्र्यांशी केली. दादा, तुम्हाला पटणार नाही, तुम्ही कराडला ज्या वेळेला याल, ज्या वेळेला निवडणुकीनंतर तुम्ही याल, त्यावेळेला मी तुम्हाला दाखवून देईन की कराड पासून तासगावला जाणारा रस्ता चौपदरीकरण 357 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला. कराड पासून विट्याला जाणारा रस्ता चौपदरीकरण 267 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला. कराड पासून चिपळूणला जाणारा महामार्ग चौपदरीकरण 417 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला. कराड पासून पाचवड पासून पुढे जाणारा चांदोलीला जाणारा रस्ता 108 कोटी रुपये ॲन्युटी मधनं उपलब्ध झाले. हे सगळे पैसे याची बेरीज केली तर 1200 कोटी रुपयाची कामं 80 ते 90% आज आपल्या मतदारसंघाच्या आजूबाजूला पूर्ण झाली. मी ज्या ज्या वेळेला राज्याच्या नेतृत्वाकडे गेलो, ज्या ज्या वेळेला केंद्रीय मंत्र्यांकडे गेलो, त्या त्या वेळेला त्यांनी आपल्या कराड दक्षिण मतदारसंघामधल्या लोकांचा आदर केला. मी निमित्त मात्र आहे, पण मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय म्हणून मला खाली हाती कधी पाठवलं नाही. ज्या ज्या वेळेला गेलो त्या त्या वेळेला भरभरून दिलं. इतकं भरभरून दिलं की मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी जे आहे, सीएम रिलीफ फंड जो आहे, त्याच्यामधनं मोठ्या प्रमाणावर मदत आपल्याला केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं आतापर्यंत मतदारसंघाला 10 कोटी रुपयापेक्षा जास्तीची मदत ही गरजू रुग्णांसाठी आजपर्यंत केली. सिद्धिविनायक मधनं मदत झाली, शिर्डी देवस्थान मधनं मदत झाली. जेवढ्याची पत्र दिली तेवढ्याची मंजुरी देण्याच्या बाबतीमधलं काम निकषामध्ये बसून सरकारने केलं आणि त्यामुळे वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन या मतदारसंघाकडे बघत असताना भारतीय जनता पक्षाचा दादा जी निवडणूक आम्ही आतापर्यंत स्थानिक स्वराज संस्थेची लढली, ती निवडणूक आम्ही केली. नगरपालिकेमध्ये आम्ही यशस्वी झालो. जिल्हा परिषदेचे 7 गट आहे, 60 पैकी 4 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार कमळच्या चिन्हावर निवडून आलेले आहे. आणि जो एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानणारा जिल्हा होता, त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतं ज्या जिल्हा परिषद सदस्यांना मिळाल्या त्या आमच्या श्यामबालाताई घोडके. जिल्ह्यामध्ये हायेस्ट मतं त्यांना मिळाली. 15,000च्या आसपास मतं त्यांना एकट्याला मिळाली. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी भरभरून विश्वास आमच्यावर केला. आज जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मताची बेरीज केली तर काँग्रेस राष्ट्रवादीची बेरीज केली तर त्यांच्यापेक्षा सुद्धा 10,000 मतं जास्तीची आम्हाला पडली. आज मलकापूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला थांबवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, MIM तालुक्यातला दादा नेताच राहिला. सगळे एकत्र आले आणि सगळे एकत्र आल्यानंतर नगर परिषदेची निवडणूक 135 मतांनी जिंकली. 136 मतं आम्हाला असतील तर आम्ही त्या निवडणुकीमध्ये यशस्वी झालो असतो. आणि 270 मतांनी जिंकल्यानंतर बाहेर वल्गना कळत होती की हा आमचा खरा विजय झाला. पण दादा खुर्ची एकच आहे, पटतंय कुठं त्यांचं. आता परत भांडणं मोठ्या प्रमाणावर लागली. आता 4 लोकांनी 4 चुली मांडल्यात आणि त्यामुळे 4 लोकांनी 4 चुली मांडल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं पारडं जड आहे. ह्याच्यासाठी आता ज्योतिषाची गरज राहिलेली. मोठ्या प्रमाणावर लोकांचा एक उत्साह आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एक ब्रेकिंग न्यूज तुम्ही वाचली असेल की माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळची एक व्यक्ती आदरणीय आनंदरावजी नाना ज्यांनी 40 वर्ष माजी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. अगदी आप्पा आमची पाठराखण जशी करतो माजी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करणारी एक व्यक्ती होती. आणि दादा अशी परिस्थिती की खिशात त्यांच्या जी डायरी असायची ती अंमलबजावणी करायची डायरी असायची. डायरीसह ते आता आपल्या पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. आणि त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांना काळजी लागलेली आहे की डायरीमध्ये जे जे लिहिलं होतं ते बाहेर पडलं तर अडचण व्हायला नको. त्यामुळे अत्यंत बेदिली त्यांच्या पक्षामध्ये झालेली आहे. मी आजच तुम्हाला ऍडव्हान्स सांगतो की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी उद्या एक निर्णायक दिवस असणार आहे. कारण आनंदराव नानांच्या घरातले सगळे लोक बाजार समितीचे उपसभापती असतील किंवा आनंदराव नानांचे चिरंजीव असतील आणि मनाने आनंदराव नाना असतील, हे उद्या भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रकांत दादांच्या माध्यमातून चंद्रकांत दादाच्या अध्यक्षतेखाली प्रवेश करणार आहेत. आणि फक्त नानाच नाही
तर आपल्या मतदारसंघामधले अनेक आजी माजी पदाधिकारी, अनेक आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, अहो दादा तुम्हाला सांगताना आनंद होतो की ज्या आदरणीय विलास काकांनी 7 वेळेला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं, त्यांच्या उंडाळे गावाच्या उपसरपंचांनी सुद्धा उद्या प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आहे. इतकं वातावरण आता बदललेलं आहे. आणि त्यामुळे निश्चित येणारा काळ हा आपल्यासाठी परिवर्तनाचा काळ असणार आहे. येणारा काळ हा तुमच्या आमच्यासाठी चांगला काळ असणार आहे. आणि उज्ज्वल भवितव्य कराड दक्षिणचं राखण्यासाठी, कराड दक्षिणची उज्ज्वल प्रगती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे तुम्ही उभं राहावं ही विनंती करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी आज इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेलो आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अध्यक्ष झाल्यापासून अनेक लोकांची विनंती माझ्याकडे असायची की पंढरपूरला दर्शनाला गेल्यानंतर आमचं दर्शन व्हावं. आपले आदरणीय मंत्री महोदय बाळासाहेबजी बेगडे साहेब आहे. मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सगळ्यात जास्त फोन या 5 वर्षामध्ये कोणी केले असतील. आधी आमदार म्हणून केले, नंतर मंत्री म्हणून केले, आदरणीय बाळासाहेबजी बेगडे साहेबांनी केले. इतके फोन करायचे, इतके फोन, आणि एकदाही त्यांच्या फोनचा म्हणजे फोन त्यांचा उचलला नाही किंवा त्यांच्या माणसाचं दर्शन झालं नाही असं आजपर्यंत झालं नाही. आणि त्यामुळं त्यांचे 1000पेक्षा जास्त लोकांचं दर्शन करून देण्याचं भाग्य हे कार्यकर्ता म्हणून मला लाभलेलं आहे. आज ही मोठी संधी मला प्राप्त झाली. आणि ही संधी प्राप्त झालेली असताना आदरणीय महेश दादा ज्या वेळेला मंदिरामध्ये आले त्यावेळेला महेश दादांनी मला काही मुलं एकत्र केली आणि मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी आदरणीय महेश दादांनी मला सांगितलं की अतुलराव आपल्याला ह्या मुलांची परमनंट ऑर्डर काढायची. दादा 30 वर्षापासून प्रलंबित प्रश्न होते. 30 वर्ष त्यांची ऑर्डर निघाली नव्हती. टेम्पररी ते सगळे सेवक होते. दादा माझ्या कारकिर्दीमध्ये 2 वर्षाच्या 30 वर्ष तो प्रश्न सुटला नाही. तुम्ही आदेश केला आणि मी ते काम पूर्ण केलं. सगळ्यांची परमनंट ऑर्डर केली आणि महाराष्ट्र सरकारचं वेतन 50% प्रमाणे त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारची असणारी नोकरी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती जी महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार स्थापन आहे त्या मंदिर समितीमध्ये काम करणाऱ्या सेवकाला जो आधार मिळणार आहे तो महाराष्ट्र सरकारच्या नुसार आधार मिळणार आहे आणि शासकीय नोकरी त्याला आहे. अशा पद्धतीचं काम आम्ही दादा तुमच्या आदेशानुसार करून टाकले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काम आपल्याला पंढरपूरमध्ये करायचं याचा पाया आम्ही रचलेला. 2 वर्षापूर्वी पंढरपूरचं उत्पन्न 14.5 कोटी रुपये होतं. माझ्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने 31 कोटी रुपयाचं उत्पन्न आम्ही केलं. आणि देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न वाढ ही पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची झाली. त्या अभिमानाने मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आज कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक विशेष विनंती संयोजकांना केली होती की आमच्या माता भगिनींना सुद्धा कार्यक्रमांना निमंत्रित करा. आणि कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित राहिल्या. त्यामुळे तुमचा आशीर्वाद हा निश्चित माझ्या बरोबर राहील याचा विशेष आनंद मला कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेला आहे. अनेक माझ्या मित्रांनी माझं स्वागत केलं, माझा सत्कार केला. मी अत्यंत भारावून गेलो की तुम्ही इतकं प्रेम मला आज कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलंय. निश्चित तुम्ही माझ्याकडून जी अपेक्षा कराल त्या अपेक्षेला खरं उतरील एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून आदरणीय महेश दादा असतील, भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते असतील, या सगळ्या नेत्यांच्या पाठीशी ठामपणे तालुक्यातले जिल्ह्यामधले लोक उभा राहतील हे सुद्धा अभिवचन दादासाहेब आम्ही तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. ठामपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढं सांगून माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कराड शहरातील पिंपरी चिंचवड शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व लोकांचा स्नेहमेळावा या ठिकाणी संपन्न होतो. ज्यांच्यासाठी हा स्नेहमेळावा संपन्न होत आहे ते पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष, आमचे सहकारी, ज्यांनी मला ज्येष्ठ बंधू म्हणले ते आदरणीय डॉक्टर अतुल बाबा भोसले, ज्यांनी माझ्या 2014च्या निवडणुकीमध्ये मला मनापासून सहकार्य केलं ते आदरणीय माझे नगरसेवक दादा थोरात, माझे दुसरे सहकारी आदरणीय पोपटरावजी हजारे, ज्यांचे
बाबांनी आता उल्लेख केला की ते आनंदराव अप्पा यांची पाठराखण करतात, तसे माझी वस्तात आहेत आनंदराव अप्पा. व्यासपीठावर उपस्थित असलेले अनधिकारीय मनोहरजी लखाते, स्वप्नजी लखाते, हेमंतजी पाटील, विश्वजीजी पाटील, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, बाबांचं एवढं सुंदर मार्गदर्शन झाल्यानंतर मला असं वाटतं की मी काय बोलावंच नाही, पण त्यांनी ज्येष्ठ बंधू म्हणले त्यामुळं मला बोलायला त्यांच्यानंतरची संधी त्यांनीच निर्माण केली. आता ज्येष्ठ बंधू म्हणण्यामागचं काय कारण आहे मला तर काही कळालं नाही. फक्त अंगाने आणि शरीराने आडवं आहे म्हणून मोठे म्हटले का काय ते पण मला कळालं नाही. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टचं जे पूर्णपणे यशस्वीपणे वाटचाल करते ती त्यांच्या नेतृत्वाखाली करते. आपण ज्यांना डॉक्टर म्हणून संबोधतो त्या व्यक्तीचा प्रचार मला करायला लागतो ही खरंच मला फार आनंदाची गोष्ट आहे. आम्ही आता 4 दिवसापूर्वी कराडला होतो, ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांची महाजनादेश यात्रा त्या ठिकाणी आली होती. साताऱ्याला होती, आदरणीय उदयन महाराज होते, त्यानंतर कराडला होते. कराडला ज्यावेळेस मुख्यमंत्री आले, व्यासपीठावर गेले, मुख्यमंत्र्यांनी भाषण संपताना एकदा विचारलं जनतेला, इतका मोठा जनसमुदाय होता, मला वाटतं 10 वाजले होते. 10ला 5 कमी असताना मुख्यमंत्र्यांनी समोर उपस्थित असलेल्या जनतेला विचारलं, तुम्हाला बाबांना आमदार करायचे का नाही? इतका उत्स्फूर्त प्रतिसाद तिथं मी पाहिला, इतका जल्लोष पाहिला. मी म्हटलं आता आबांची वाट कोणी अडवू शकत नाही. इतका मोठा जल्लोष तिथं सगळ्या तरुणांनी केला. मी खाली उतरल्या बाबांना म्हटलं आता काही खरं नाही बाबा, तुम्ही आमदार होणार. मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी अजून एक उल्लेख केला, तो मी इथं करतो, तुम्ही एक आमदार निवडून देत नाही तर तुम्ही एक मंत्री निवडून देता आणि तुमचं मतदान हे योग्य माणसाला होईल याची खात्री बाबा मी देतो आपल्याला. कारण जसं यांचं प्रेम अतुल बाबा आहे, मी सुद्धा इथला अतुल बाबाची त्यांचा, मी सुद्धा इथला अतुल बाबाची त्यांचा. तुम्ही काळजी करू नका लोकांची बाबा, मी या सगळ्यांचा अतुल बाबा म्हणूनच काळजी करेन, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि जी लोक पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राहतात त्या पिंपरी-चिंचवड शहरातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ही महेश लांडगेची आहे. हे आपण मी आता काल परवा ते बॅनर लावले होते वेगवेगळे 28 भाषेमध्ये, माझ्यावर लई ट्रोल झाला, पण मी आपल्याला सगळ्यांना आठवण करून देतो. आपण शाळेत होतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. ही प्रार्थना फक्त फक्त वाचण्यापुरती नव्हती. 2014 पर्यंत ही फक्त वाचण्यापुरती होती. 2014ला ज्यावेळेस या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी झाले, त्या दिवसापासून देश काय आहे, देशाचे संरक्षण काय आहे, देश काय दर्जाचा आहे हे आपल्या सगळ्यांना कळायला लागले. देश कुठं आज आपला म्हणजे बाबांनी सांगताना एकदम स्पष्ट भाषेतच सांगून टाकलं. 370चा कलम ज्यावेळेस उद्या लोकसभेमध्ये मंजूर झाला त्यावेळेस मला असं वाटत होतं की 1947च्या अधिकारी जे आधी जे क्रांतिकारी होते त्या वेळचा काळ आठवायला लागला मला असं वाटतं. सातारा, सांगली, कोल्हापूर मधले अनेक अशी गाव आहेत की त्यांना सैनिक असं नाव दिलेले पुढे. सैनिक वडगाव, सैनिक कानडे अशी मी भरपूर नावं ऐकलेली. मग त्या गावाचा प्रत्येक एक तरुण सेनेमध्ये आहे. कधीही काही झालं, जम्मू काश्मीर तर आपण टीव्हीला पाहतो किती सेन्सिटिव्ह, किती संवेदनशील मध्ये राहत होते जम्मू काश्मीरमध्ये नागरिक. जम्मू काश्मीरला तर आपण नुसतं पाहतो, मुंबईत आपल्या हाकेच्या अंतरावर आहे. मुंबईत आपली राजधानी आहे. कसाब सारखा माणूस इथं येऊन आपल्या इथल्या लोकांना गोळ्या घालतो आणि त्याला आपण बिर्याणी खायला घालतो. चुकीचं आहे. कसाबची वकील त्यांनी केली
त्याला आमदार करत होते काही लोक. कसाबचं वकीलपत्र कोण घेत नव्हतं, कसाबचं वकीलपत्र ज्यांनी घेतलं त्याला आमदार केलं होतं. अशी परिस्थिती होती आपल्या या राज्याची, देशाची. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख आता बाबांनी केला. मला इथं माझे सांगली, सातारा, कोल्हापूरचे आमच्याकडे एक मंडळ आहे, साकोसा म्हणलं जातं त्याला. त्या मंडळाचे कार्यकर्ते इथं असतील, त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विचारा, ज्या वेळेस या मंडळाला प्राधिकरणाकडनं जागा मिळाली 15 वर्षापूर्वी, त्या जागेची रक्कम त्या मंडळाने भरली, ती जागा मिळाली, पण ती वास्तू उभी राहत नव्हती. सरकार त्यांचं असताना सुद्धा वास्तू उभी राहत नव्हती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन अनेक वेळा राजकारण झालं, अनेक वेळा त्यांचे फोटो व्यासपीठावर दिसायचे, पण त्यांचं स्मारक ज्याच्या इथं उभं करणार होते त्यांच्या नावानं जे इथं एक वास्तू उभी राहणार होती त्याला कोणी मदत करायची हिंमत नव्हती. दादा बाबा, मी आपल्याला सांगतो, 2017ला ही महानगरपालिका आपल्याकडे आली. 2017ला ही महानगरपालिका आपल्याकडे आली. मला ही सगळे मंडळाचे कार्यकर्ते भेटले, आमचे अध्यक्ष लक्ष्मण भाऊने आम्हाला भेटले. भाऊ, आम्ही महापालिकेकडनं बाबा 5 कोटी रुपये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती स्मारक समितीला दिले. पहिला टप्पा 2 कोटीचा दिला. नुसतं राजकारण केलंय नावाचं, बघितलं नाही कुठल्या पक्षाचं आहे. आम्ही काम केलं, विचारा तुम्ही नसेल. आणि हे सगळं करतो कशासाठी करतो? नेतृत्व. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस. मराठा समाजाला आरक्षण दिलं, मराठा समाजाला आरक्षण दिलं. आणि अनेक काही आपलीच तरुण लोक ज्यांना या गोष्टीची सगळी माहिती आहे त्यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे आपल्या समाजातल्या लोकांना की आपल्याला आरक्षण कुणी दिलं. हे जे प्रश्न आहेत ते आत्ताचे आहेत का? हे प्रश्न कधीचे? हे बऱ्याच वर्षापासूनचे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न सोडवण्याचं काम ह्या 5 वर्षांमध्ये सातत्याने झालेलं आहे. मला असं वाटतं की कराडचा प्रत्येक नागरिक, साताऱ्याचा प्रत्येक नागरिक हा एक विचारानं प्रेरित झालेला नागरिक आहे. कारण ती एक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्या ठिकाणी अनेक इतकी महान क्रांतिकारक त्या ठिकाणी निर्माण झाले, ज्यांनी या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. क्रांतिकारक झाले, राज्यकर्ते झाले, अनेक नेते मंडळी झाली, पण त्यांच्याकडनं काही आपण बोध घेणार आहोत का नाही? ज्यांच्यामुळं आपण आज अस्तित्वात आहोत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पिंपरी चिंचवड शहर कसं विकसित होतं. हे विकास होत असताना या सगळ्या गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला फार मनापासून मदत करतात. त्यांनी हा पाहिलं नाही की हा आमदार मराठ्याचा आहे म्हणून. हा माझा आमदार आहे, माझ्या पक्षाचा आमदार आहे, समाजात काम करतो, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे पाहिलं नाही. त्यांनी महेश लांडगे हा माझा आमदार आहे आणि म्हणून मी त्याला मदत करायची, हा उद्देश त्यांच्या डोक्यात आहे. आत्ता आम्ही काल परवा आचारसंहिता लागायच्या आधी आमच्या शहरातले बाबा 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शहरात शिकायला जातात. पुणे शहरात 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी. आणि आता जर ट्रॅफिक समस्या पाहिली तर जायला यायला 2 तास तरी लागतात एका विद्यार्थ्याला. तर आम्ही पुण्यातल्या नामांकित संस्था ज्यांना 50-60 वर्षाची परंपरा इतिहास आहे त्या सगळ्या संस्थांसाठी जागा आता मंजूर केली आम्ही प्राधिकरणामध्ये. म्हणजे शहरातला कुठलाच विद्यार्थी पुण्यात शिकायला जाणार नाही, त्याला सगळ्या आवडणाऱ्या संस्था इथं आणणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेज आणलं. हे सगळं करतो हे सांगण्यामागचं कारण एवढंच आहे मित्रांनो की आपल्याला कराड दक्षिणला गेल्यानंतर, आपल्याला इथून उठल्यानंतर आपल्या सगळ्यांना आपल्या गावांमध्ये फोन करायचे, आपल्या सगळ्यांना आपल्या गावांमध्ये फोन करायचे आणि सांगायचे अतुल बाबांना आपल्याला निवडून द्यायचं. अतुल बाबा का, अतुल बाबा कशासाठी हे तुम्हाला आता अतुल बाबांनी सांगितलं. पण अतुल बाबांच्या पेक्षा मी तुम्हाला सांगतो जेवढा विकास त्यांनी आता आमदार नसताना केलाय तेवढा त्याच्यापेक्षा डबल विकास ते आमदार झाल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर ते कराड दक्षिणचा करतील ही खात्री आपल्याला देतो.
आता आपण सगळेजण मतदान करायला तिकडेच जाणार आहे, मला तर आज परिस्थिती वाटते. आणि त्यामुळे मी पण सांगतो, ज्यांचं नाव तिकडे आहे त्यांनी जा, ज्यांची नावं नाहीत त्यांनी पण जा, त्यांची गावं तिकडली, त्या गावात जा आणि तिथं सांगा तुम्ही अतुल बाबाला नाही मतदान करत, महेश लांडगेला मतदान करताय, महेश लांडगे महेश लांडगेला मतदान करताय. इतके आमच्या दोघांचं, तसं त्यांना पाहिल्यानंतर आणि मला पाहिल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की हे कशी काय एकत्र आहे. तो साहजिक लगेच लक्षात येतं ना, त्यांचं राणीमान माझं राणीमान. पण एका पैलवानाला डॉक्टर जर भाऊ म्हणत असेल तर तुम्ही विचार करा किती प्रेम आहे आमच्या दोघांमध्ये. आणि फार बघा, माणूस हा दिसतो तसा नसतो म्हणून फसतो, जग फसतं. आपल्याला म्हटलं जातं ना, दिसतं तसं नसतं म्हणून फसतं. विशेषतः माझ्या भगिनी फसतात सगळ्यात. एखादा येऊन रडला, पाया पडला की अगं बाया लई चांगला दिसतो आज, हा रडतोय, पण तसं नसतं. रडणं हा स्वार्थ आहे. खरं बोलणं निस्वार्थीपणे खरं बोलणं म्हणजे तुम्हाला वास्तव दाखवतो आम्ही. तुम्हाला आत्ता चाललेलं जग, आता मगाशी एका कार्यकर्त्याने एकदम सुंदर उदाहरण दिले. आपण मोबाईलचं जग आता पाहतोय. आपण एक वेगवेगळे फंक्शन त्यांनी इथे सांगितले. काल एक मेळावा होता नांदेडचा, प्रतापराव चिखलीकर आले खासदार, त्यांच्या मुलासाठी त्यांनी मेळावा घेतला. आता आम्हाला कामच नाही बाबा, गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रातले सगळे आमदार इथे हे घेतात, मेळावा घेतात आणि आम्ही त्या मेळाव्यात जातो, भाषण करतो आम्ही. एक सुंदर उदाहरण त्यांनी दिलं. आपण मातृभूमीतली आहे, कर्मभूमी ही आहे. आपण मातृभूमीतून कर्मभूमीत आलो, पण मातृभूमीतलं घर विकलं का? आपण विकलं का? नाही ना. का विकलं नाही? ते विकण्यानं मागचं कारण हेच आहे की तुमची अजून सुद्धा नाळ मातृभूमीशी जोडलेली आहे. आणि मातृभूमी जर आपली चांगली राहावी असं वाटत असेल, मातृभूमीचा जर विकास व्हावा असं वाटत असेल, उद्या त्या ठिकाणी कारखाने यावेत. अतुल बाबांनी तर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार दिलेत. MIDC व्हावी, अनेक उद्योग यावेत असं जर वाटत असेल तुम्हाला, आपली पुढली पिढी जर पिंपरी चिंचवडला येतात तिथंच त्यांना नोकरी मिळावी असं वाटत असेल तर तुमचं मत अतुल बाबाला द्या. तुमचं मत अतुल बाबांना द्या. कारण एक सक्षम नेतृत्व आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आणि मी तुम्हाला अजून एक सिक्रेट गोष्ट सांगतो. मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे. कदाचित मला उद्या तुम्हाला घेऊन तिकडे जायला कारण अतुल बाबाला सांगा माझं एक काम करून द्या म्हणून सांगा. इतक्या जवळचे आहेत अतुल बाबा. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक मुख्यमंत्र्यांचा एक शिलेदार निवडून देताय, मंत्री निवडून देताय, याचा फायदा तुम्हाला आणि मला पण होणार आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, तुम्ही इथली काळजी सोडावं, बिलकुल सोडून द्या. तुम्हाला काही कुठल्या परिस्थितीत कधीही कसली मदत लागली तर तुम्ही इथं बिंदासपणे 24 तास माझी हेल्पलाईन चालू आहे. 24 तास माझं ऑफिस उघडा, कधी पण या. अतुल बाबाचं ऑफिस समजून या, कधी पण तुम्हाला निश्चितपणे तिथे मदत होईल, ही खात्री तुम्हाला देतो. आणि हा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अतुल बाबांना देतो. तुमच्यावरचा विश्वास सगळा माझा विश्वास देतो की अतुल बाबा ही सगळीच मंडळी आतापासून इथून उठली की कामालाच लागली समजायची. तुमचं काम करणार, तुम्हाला आमदार करणार, मंत्री करणार. फक्त मुंबई निघाले इथं या, यांचा सत्कार घ्यायला. त्यांनी मला कानात सांगितलं आडू की मंत्री झाले की बाबांना मध्ये थांबवा, आपण परत सत्कार करू त्यांचा. तर मी तुमच्या वतीने ती पण विनंती केली. आता लवकरच आपल्याला इथं नुसतं चर्चा करून हसून चालणार नाही, टाळ्या वाजून आतापासून कामाला लागायला लागेल. कारण आपण आता पाहतोय, आता आम्ही तर गेल्या 10 दिवसापासून चालले आमची पीठ सगळ्यांच्या घरी जा, भेट, अमुक कर तमुक कर. विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाचं सार्थ करण्याचं काम अतुल बाबा करतील, भारतीय जनता पार्टी करेल. हा विश्वास आपल्याला देतो, खात्री देतो. जास्त वेळ बोलत नाही. मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.